जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात 15 ते 20 वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी सेवा देत आहेत. तद्वतच राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानात देखील या कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. असं असतानाही गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचं सांगितलं जातंय. प्रलंबित वेतन मिळावं, दीर्घकालीन कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीची सुरक्षितता निश्चित करण्यात यावी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली. मी कौतिक पाडळे, जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान. आम्ही दिनांक 2 फेब्रुवारी 2026 पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. आम्ही राज्यस्तरावर सुद्धा यापूर्वी बऱ्याच वेळेस राज्य कार्यालयाला जाऊन यापूर्वी आम्ही माहिती दिलेली की आमचे पगार वेळेत करा. कंपनीमार्फत जे पगार वगैरे होतात आमचे, ते वेळेत सुद्धा आमचे पगार करत नाही आणि बऱ्याच कपाती, ग्रॅज्युटी असेल, ESIC असेल, PF असेल, पगार कपात करून आमच्या वेळेवर भरणा करत नाही आणि ते कपात करून सुद्धा आम्हाला आजपर्यंत 2021 पासून तर आजपर्यंत आम्हाला देण्यात आलेलं नाही. तसेच 2021 पासून 2021 पूर्वी 2014 ते 2021 पर्यंत आम्हाला शासनाची ऑर्डर होती. जिल्हा परिषद मार्फत जिल्हा निवड समितीमार्फत निवड प्रक्रिया करून आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आम्हाला नियुक्ती देण्यात आली. परंतु 2021 शासनानं कंपनीची नियुक्ती करून सर्व ज्या ग्रामविकास विभागाच्या ज्या योजना होत्या त्या ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना बाह्य यंत्रणेमार्फत नियुक्ती देण्यात आली आणि ही बाह्य यंत्रणा आमची सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची खूप पिळवणूक करते. मानधन कमी देतात, म्हणजे जवळपास 25% मानधन कपात करून आम्हाला उर्वरित सुद्धा जे मानधन असतं हे वेळेत मिळत नाही. त्यासाठी आम्हाला या पद्धतीचं आंदोलन करावं लागते. बऱ्याच दिवसापासून आम्ही राज्य कार्यालय, ग्रामविकास मंत्री गोरे साहेब, आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांना सुद्धा आम्ही यापूर्वी निवेदन दिलेले आहे. त्यांनी सुद्धा आमची आतापर्यंत दखल घेतलेली नाही. कृपया मंत्री साहेबांना तसेच प्रशासनाला आमची अशी विनंती आहे की आम्हाला जे पूर्वीप्रमाणे जी नियुक्ती देण्यात आलेली होती शासनामार्फत, जिल्हा परिषद मार्फत जी नियुक्ती देण्यात आली त्याप्रमाणे आम्हाला परत नियुक्ती